चला नमस्कार, विघ्नवर्ता अकॅडमीचं आपलं स्वागत आहे। बघा, आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करतोय। त्या चॅप्टरचं नाव असेल BODMAS। आता आपण मित्रांनो आतापर्यंत आपण काय काय बघितलं तर बेरीज बघितली आहे, वजाबाकी आपण बघितले, गुणाकार बघितले आणि भागाकार बघितला आहे। तर आजचं नवीन चॅप्टरला आपण सुरुवात करतोय। नवीन चॅप्टरचं नाव असेल BODMAS। आता BODMAS म्हणजे काय सर, हे आपण डिटेलमध्ये समजून घेऊया। आणि याला मराठीमध्ये म्हणतात कंस भागू बे आणि व, हेच याचं मराठीत नाव आहे। म्हणजे काय आहे, आपण जे जे आतापर्यंत शिकलो सर, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार, याच चारही चिन्हांचं एकत्रीकरण म्हणजे काय आहे, BODMAS। आता हे कसं वापरायचं आहे, हे कसं वापरायचं आणि हे कुठं लावतात, कसं येतात, याच्यामध्ये असं डायरेक्ट नाव येतं का सर की BODMAS वापरा, असं काही येतं का? तर मित्रांनो तसं काही येत नाही याच्यामध्ये। याच्यामध्ये आपल्याला ओळखायचं असतं की या गणितामध्ये कसं BODMAS वापरायचं आहे की काय वापरायचं आहे। समजा सपोज पहिले याचं सूत्र लिहून घ्या। याचं नियम काय असेल बघा, गणितामध्ये एकापेक्षा जास्त चिन्ह जर आले तर त्या गणितामध्ये BODMAS किंवा कंस भागू बेव हे वापरावे। बस एवढं लक्षात ठेवा, गणितामध्ये एकापेक्षा जास्त चिन्ह जर आले तर त्या गणितामध्ये BODMAS किंवा कंस भागू बेव हे वापरावे। म्हणजे काय सर, हे उदाहरण बघा कसं वापरायचं आहे काय हे तर तुम्हाला सांगतो। पहिली ही व्याख्या असेल, समजा पहिले एक्झाम्पल असेल, भागीला आहे 7 आहे, अधिक 3 आहे, गुणीला 2 आहे आणि वजा 4 आहे। म्हणजे आपल्याला समजते ना, याच्यात पहिले सर मी भागाकार सोडू, अधिक सोडू, गुणाकार सोडू की वजाबाकी सोडू, पहिले काय सोडू, मग त्याच्यासाठीच हा आहे कंस भागू बेव। म्हणजे काय करायचं आपल्याला न गोंधळ होता। आता आपण सर भागाकार शिकलो, अधिक शिकलो, बरोबर, गुणाकार शिकलो आणि वजाबाकी पण आपण हे सर्व प्रकार शिकलेले आहोत। पण याच्यामध्ये काही या सिक्वेन्सनुसार सॉल्व करायचं आहे। पहिले कंस सोडवायचा आहे, मग चाचीचे, मग भागाकार, मग गुणाकार, मग बेरीज आणि मग सर्वात शेवटी सोडवायचा वजाबाकी। आता या चिन्हामध्ये चारही आहेत, तर पहिले काय सोडवायचं आहे, पहिले भागाकार सोडवायचा आहे, मग गुणाकार सोडवायचा आहे, मग बेरीज सोडवायची आणि मग वजाबाकी सोडवायची आहे। म्हणजे या प्रकारे तुम्ही या गणिताला BODMAS आपला इथे तुम्ही असं करू शकता, ठीक आहे। म्हणजे एकपेक्षा जास्त, म्हणजे सपोज तुम्हाला असं बी आलं सर हे 40 आहे, अधिक 3 आहे आणि वजा 4 आहे, तर बरोबर किती असं जर आलं तर तुम्हाला BODMASच वापरायचं आहे। पहिले काय सोडायचं, एकपेक्षा जास्त चिन्ह आहे ना, म्हणजे एक वजा चिन्ह आहे आणि एक अधिकचं चिन्ह आहे, तर पहिले आपण सॉल्व करणार, बेरीज सॉल्व करणार आणि मग वजा सॉल्व करणार, का बेरीजच्या नंतर वजा आहे ना। अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता। हे गणित कसं सॉल्व करायचं आहे हे तुम्हाला मी सांगतो। चल आता बघा, याच्यामध्ये काय करायचं आहे, पहिल्या नंबरला आपण सॉल्व करणार काय, तर पहिल्या नंबरला आपण सॉल्व करणार क म्हणजे काय सर, तर क म्हणजे असतो कंश। आता 2 नंबरला काय सॉल्व करणार आपण सर, तर 2 नंबरला चा ची असा कुठला शब्द असतो ते सॉल्व करणार। आता म्हणजे चा ची आणि हे चे असा शब्द असतो, जर चाचीचे असा शब्द गुणा याच्यामध्ये आला आपल्या गणितामध्ये, तर तिथे काय करायचं, तिथे गुणाकाराचं चिन्ह टाकायचं असतं। चाचीचे शब्द जिथे ते असेल तिथे टाकायचं आपल्याला गुणाकार आणि ते सॉल्व करायचं आहे। मग 3 नंबरला काय टाकणार सर, तर 3 नंबरला हा भा आहे। भा म्हणजे काय सर, तर भा म्हणजे आहे भागाकार। भा म्हणजे भागाकाराचा पहिला अक्षर घेतलेला आहे आपण भा। आता हे 4 नंबरला काय सॉल्व करायचं, तर 4 नंबरला सर गुणाकार सॉल्व करायचा आहे। गुणाकार म्हणजे हे गुणाकाराचं पहिला आपण गु घेतलं आहे, ठीक आहे। आता 5 नंबरला काय सॉल्व करायचं आहे सर, तर 5 नंबरला आपल्याला सर बेरीज सॉल्व करायची आहे, बेरीज म्हणजे अधिक। आता 6 नंबरला काय सॉल्व करायचं आहे, तर 6 नंबरला सर वजाबाकी सॉल्व करायची, वजाबाकीचा आपण व घेतलेला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही या गणिताला आणि या सिक्वेन्सनुसार सॉल्व करायचं आहे।
जर गणितामध्ये कंस असेल तर पहिले कंस सोडवायचा आहे, कंस नसेल तर 2 नंबरला याला पहिला घ्यायचं आहे चाची, म्हणजे याच्यामध्ये कोणताही तुम्ही पहिला घेऊ शकता। हे पहिले 3 जर नसेल तर 4 नंबरला हे आपण पहिला घ्यायचं आहे। जर हे 4ही नसेल तर बेरजेला पहिल्या नंबरला सॉल्व्ह करायचं आहे, म्हणजे जे असेल त्या सिक्वेन्सनुसार त्याला सॉल्व्ह करायचं आहे। आता बोडोमॉस, बोडोमॉसचा अर्थ काय आहे? बी म्हणजे आहे ब्रॅकेट, ओ म्हणजे ऑफ असा शब्द असतो, डी म्हणजे काय आहे? डिवायडेशन, एम म्हणजे काय आहे? तर मल्टिप्लिकेशन, ए म्हणजे काय आहे? तर ॲडिशन, आणि एस म्हणजे काय आहे? तर सबट्रॅक्शन। हेच याचा अर्थ आहे। हे फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा। बोडोमॉस याचा सिक्वेन्स आणि कंच भागू बेव यांचा सिक्वेन्स व्यवस्थित लक्षात घ्या। सिक्वेन्स तुम्हाला कळाला तर मग गणित सॉल्व करणं काही अवघड नाही आहे। याच्यासाठी हे व्यवस्थित फक्त घ्या। तुम्हाला भागाकार आपण शिकलो आहे, गुणाकार शिकलो, बेरीज वजाबाकी हे सर्व आपण शिकलोच ना। तेच फक्त कोणत्या नंबरला काय घ्यायचं आहे। सर 4ही नियम आले, मी पहिला काय घेऊ? पहिले भागाकार घेऊ, गुणाकार घेऊ, बेरीज घेऊ की वजाबाकी घेऊ? हेच नियम म्हणजे काय आहे? तर बोडोमॉस। बोडोमॉसमध्ये 4ही नियम किंवा एकपेक्षा जास्त नियम जर त्या गणितामध्ये आले तर पहिले आपण भागाकार घेणार, मग गुणाकार, मग बेरीज आणि वजाबाकी। कंस असेल तर पहिले कंस घेणार, मग चाचीचे असेल तर मग चाचीचे घेणार, मग भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी। हेच या सिक्वेन्सनुसार फक्त सॉल्व्ह करायचं आहे। सिक्वेन्स इकडे तिकडे होऊ द्यायचं। आता जर गणितामध्ये गुणाकार असेल आणि पहिले तुम्ही बेरीज सॉल्व्ह केली तर गणित तुमचं चुकतं। गणितामध्ये जर समजा भागाकार असेल आणि पहिले तुम्ही गुणाकार सॉल्व्ह केलं तर गणित तुमचं चुकतं। तर हे फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा आणि एवढं व्यवस्थित करा। एक उदाहरण घेऊ आपण। याच्यामध्ये जर आपल्याला सपोज समजा हे 40 आहे भागीला 10 आहे वजा 3 आहे आणि हे आपल्याला सांगितलं। असं एक छोटंसं उदाहरण घेऊ आपण। आता याच्यामध्ये बघा मित्रांनो, आपण काय करणार? पहिले कंस सोडवणार। तर सर या गणितामध्ये आपल्याला कुठं कंस दिसतंय का? तर कंस दिसत नाही, मग कंस राहू द्यायचा, हा गेला। मग 2 नंबरला बघायचा, कुठं चाचीचे कुठं असा शब्द दिसतोय का सर? तर सर याच्यामध्ये चाचीचे असा शब्दही दिसत नाही, मग हा 2 नंबरचा पण नाही सॉल्व्ह करा। मग 3 नंबरला यायचं आहे। 3 नंबरला काय आहे? तर भागाकार। सर गणितामध्ये कुठं भागाकार दिसतोय का? तर हो सर, भागाकारचं चिन्ह इथं आहे। मग एवढं गणित फक्त आपण सॉल्व्ह करायचं आहे। या गणिताला आपण सॉल्व्ह करणार पहिले हे फक्त भागाकार। आता हे 3 नंबरला भागाकार आहे ना, म्हणजे पहिल्या नंबरला आला हा 3रा नंबरचा भागाकार, कारण याच्यामध्ये हे 2 नाहीच नाही गणितामध्ये। ठीक, मग हे आपण भागाकार सोडणार। 10 चूक 40 आणि वजा 3, बस हेच आपल्याकडे गणित राहिलं आहे। आता काय करणार आपण? आता या गणितामध्ये गुणाकार आहे का? नाही सर, म्हणजे गुणाकार नाही आहे तर गुणाकार नाही। मग सर बेरीज आहे का? बेरीज पण नाही। मग काय आहे सर? तर वजाबाकी, हे वजाबाकी। आता 4 मधून 3 गेले, किती राहतात सर? तर 1, म्हणजे 1 काय असेल आपलं मग उत्तर असेल। म्हणजे मला तुम्हाला सांगायचं काय आहे, या गणितामध्ये जर कंस नाही आला तर कंस नाही सर, मग कसं काय करणार? तसं बघत बसू नका। कंस नसेल ना तर पुढचं काय? चाचीचे कुठे शब्द दिसतोय का? तर नाही। मग पुढे भागाकार दिसतोय का? तर हो सर, भागाकार सॉल्व्ह करायचं। आणि दिसत नसेल तर पुढे गुणाकारावरती जायचं, गुणाकार नसेल तर बेरजेवरती जायचं। म्हणजे सपोज तुम्हाला, चला अजून एक दुसरा एक्झाम्पल सांगतो बघा। तुम्हाला असा पण गणित येऊ शकतो बघा। आता समजा हे 13 असेल अधिक 12 वजा 11 आहे। तुम्हाला असा पण गणित येऊ शकतो डायरेक्टली। आता मग याच्यामध्ये काय करणार? आता बघा, आता आपण पहिले काय बघणार? तर पहिले सर कंस आहे का त्याच्यामध्ये? तर सर नाही। चाचीचे कुठे शब्द आहे का 2 नंबरचं? तर नाही। 3 नंबरला भागाकार कुठं आहे का सर? तर नाही। 4 नंबरला गुणाकार कुठं दिसतोय का सर? तर नाही। मग आता 5 नंबरला काय आहे? 5 नंबरला बेरीज दिसते सर। मग हे मी फक्त काय करणार? बेरीज सॉल्व्ह करणार। आता बेरीज म्हणजे काय बघा, 12 आणि 13 किती होतात सर? तर हे 25 वजा 11, बस एवढंच। हा गणित आता माझ्याकडे राहिला। आता बेरीज झाली, आता वजाबाकी। आता 25 मधून 11 गेले की किती राहतात सर? 4 आणि 1 म्हणजे 14। आपलं उत्तर काय असेल मग? हे 14। तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला सॉल्व्ह करू शकता। या गणितामध्ये तुम्हाला भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी हे शिकण्याची कन्सेप्ट नाही आहे। याच्यामध्ये शिकण्यासारखी कन्सेप्ट म्हणजे ही आहे की याच्यामध्ये हे सिक्वेन्सनुसार कसं सॉल्व्ह करायचं आहे। तुम्ही बेरजेच्या अगोदर गुणाकार सॉल्व्ह करायला पाहिजे आणि वजाबाकीच्या अगोदर बेरीज। तुम्ही भागाकार आहे, गणितामध्ये भागाकार आहे आणि पहिले तुम्ही गुणाकार सॉल्व्ह करता तर उत्तर तुमचं चुकणार। गणितामध्ये गुणाकार आहे पहिले तुम्ही बेरीज सॉल्व्ह करणार तर गणित तुमचं चुकणार। आणि बेरीज आणि वजाबाकी आहे तर पहिले बेरजेपेक्षा तुम्ही वजाबाकी जर सॉल्व्ह करणार तुमचं गणित चुकणार।
अशा प्रकारे तुम्ही या गणिताला व्यवस्थित फक्त सिक्वेन्स लक्षात ठेवा. तुमचं सिक्वेन्स जर लक्षात तुम्हाला आलं तर गणित काही अवघड नाही. फक्त हे व्यवस्थित पाठ करा. कंस भागू बेव, कंस भागू बेव हे व्यवस्थित घरी जाऊन व्यवस्थित पाठ करा. एकदा तुमचं ते पाठ झालं की मग सिक्वेन्स लक्षात राहून जातं. कंस भागू बेव. आणि हे सोडवायचं कसं आहे तर या सिक्वेन्सनुसारच ते सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. आता एकंदरीत तुम्हाला BODMAS आणि कंस भागू बेव हा एक थोडीशी छोटीशी कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल. आता जर तुम्हाला कन्सेप्ट समजली असेल तर कन्सेप्ट आपल्याला समजली सर, मग आता याच्यावरती पेपर सेटरमध्ये पेपर सेटर आपल्याला प्रश्न कसे विचारतो ते बघणं गरजेचं आहे. कारण आपली ही सिरीज काय चालू आहे मित्रांनो, तर ही सिरीज पोलीस भरतीची PYQ सिरीज चालू आहे. आणि PYQ सिरीजमध्ये आपण प्रत्येक चॅप्टर पहिले त्या चॅप्टरची कन्सेप्ट सांगतोय आणि नंतर त्या चॅप्टरवरती आलेले एक्झाम्पल पोलीस भरती म्हणजे 2004 पासून ते 2024 पर्यंत प्रश्न कसे आलेले आहेत, कसे फ्रेम झालेले आहेत ते आपण त्या टॉपिकवरती एक्झाम्पल बघतोय. हे तुमचं लक्षात आलं असेल कारण तुम्ही बेरजेचे व्हिडिओ बघितला असेल, वजाबाकी बघितला असेल, गुणाकार भागाकार जर तुम्ही ते व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समजलं असेल की आपण कशा प्रकारे ही बॅच पुढे पुढे आपण नेतोय. ठीक आहे. चला, तर अशा प्रकारे तुम्ही BODMAS आणि कंस भागू बेव या टॉपिकवर तुम्ही अशा प्रकारे गणित करू शकता. ही याची कन्सेप्ट आहे. आता आपण जाऊया यांच्या प्रश्नाकडे की पेपर सेटर आपल्याला याच्यावरती प्रश्न कसे विचारतो. ठीक आहे. चल, काय आहे BODMAS हा चॅप्टर बघतोय आपण. सोलापूर पोलीस भरती 2019 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. एक्झाम्पल पहिला, BODMASच्या मग तुम्हाला कन्सेप्ट मी सांगितलेली आहे की कन्सेप्ट काय आहे. कंस भागू बेवची कन्सेप्ट. याला फक्त कोणत्या क्रमाने सॉल्व करायचं हे सर्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता बघा प्रश्न काय आहे. आपण कंस भागू बेव बघतोय. आता प्रश्न आपल्याला 643 गुणिला 3 आहे सर, अधिक 165 गुणिला 6 आहे सर. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल बघा, आपण पहिले काय बघणार, आपण कंस बघणार. या गणितामध्ये सर कुठं कंस दिसतोय का तर नाही सर. मग कंस दिसत नाही, चला टेक कंस घ्या. मग आता काय बघणार आपण, चाचीचे असं कुठे शब्द दिसतोय का सर, तर चाचीचे कुठे शब्द दिसतोय का सर याच्यामध्ये तर नाही. मग हा चाचीचे पण गेला. मग त्याच्यानंतर काय सॉल्व करणार आपण, भागाकार. आता सर कुठं भागाकार दिसतोय का याच्यामध्ये तर नाही. मग भागाकार पण नाही आहे. मग आता पुढे काय आहे, गुणाकार. गुणाकार कुठे दिसतोय का सर, हो सर गुणाकार सर इथे आहे आणि गुणाकार इथे आहे. मग आपण काय करणार, पहिले हा गुणाकार सॉल्व करणार आणि मग हा गुणाकार. आता 3 त्रिक सर 9, 3 चूक सर 12, 12शी 2 हच्च्याला 1 आणि 3 सक 18, 18 आणि 1 सर 19 आणि हे अधिकचं चिन्ह. याला मी सॉल्व केलं, याचं उत्तर काय आपलं 1929. आता याला 6 पंच सर 30, 30शी 0 हच्च्याला 3, 6 6 36, 36 आणि 3 सर 39, 39शी 9 हच्च्याला सर 3, 6 1 6, 6 आणि 3 सर तर 6 आणि 3 सर 9. मग हेच तुमचं. आता बघा आपण ह्या गुणाकार सॉल्व केलं, उत्तर हे आलं. मग हा गुणाकार सॉल्व केला, हे उत्तर आलं. हे अधिकचं चिन्ह आहे, अधिकचं चिन्ह आपण जसं तसं लिहून टाकले ते. आता बघा, आता आपण गुणाकार सॉल्व केला, आता त्याच्यानंतर बेरीजच आहे. मग आता फक्त अंक पण एकच आहे ना, चिन्ह पण एकच आहे ना गणितामध्ये. आता फक्त वजाबाकी बेरीज करायची आहे. 9 आणि 0 किती तर 9. जर तुम्हाला आडवी मांडणी जमत असेल तर उभी मांडणी करा आणि उभ्या मांडणीत करा. मी तुम्हाला सर्व ते बेरजेच्या चॅप्टरमध्ये शिकवलेलं आहे. 9 आणि 0 9, 9 आणि 2 किती 11, 11शी 1 हच्च्याला 1, 9 9 18, 18 आणि 1 19, 19शी 9 हच्च्याला 1, 1 आणि 1 2. मग तुमचं उत्तर काय असेल सर 2919 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे 2919. अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता. गणित काही अवघड नाही. गणिताची फक्त एकदा कन्सेप्ट तुम्हाला समजली की तुम्हाला गणित सोपं जातो आणि गणित तुम्हाला मग कळतो आणि गणित हा विषय पण मग तुम्हाला कळतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला असता. काहीच नाही याच्यामध्ये. ही छोटीशी कन्सेप्ट होती. पहिले काय सॉल्व करायचं आणि नंतर काय सॉल्व करायचं आहे. हा कंस भाग एकपेक्षा जास्तीचं चिन्ह जर गणितामध्ये आलं तर आपल्याला कंस भागू बेव हा नियम तुम्हाला त्या गणितामध्ये अप्लाय करायचा असतो. एवढं साधं याची व्याख्या आहे. ठीक आहे. चाल, जर तुम्हाला कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण की जे पोलीस भरतीची तयारी करतात गरजू विद्यार्थी त्यांना यांचा फायदा 100% आगामी 2025च्या परीक्षेमध्ये होणार आहे, म्हणजे होणारच आहे.
ठीक आहे. याच्यासाठी तुम्ही व्यवस्थित नोट्स काढा, नोट्स काढून त्या नोट्सला रिवाईज करा, व्हिडिओ 1-2 वेळेस परत बघा, समजलं नसेल तर. एकदा मित्रांनो तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली, कन्सेप्ट क्लिअर होणं हा महत्त्वाचा विषय आहे. कन्सेप्ट क्लिअर झाली की विषय मग तुम्हाला कळतो आणि ते गणित पण तुम्हाला कळतं. आणि ही मित्रांनो PYQची सिरीज आहे, PYQची सिरीज आहे पोलीस भरतीची. पोलीस भरतीमध्ये आलेले सर्व PYQ आपण 2004 पासून ते 2024 पर्यंतचे सर्व इथे आपण एक्सप्लेनेशन करतोय. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघू काय आहे. आता हा पण कंच भाग 19 बघा, पोलीस भरती 2019 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. अकोला 19 मध्ये आलेला प्रश्न आहे. काय आहे बघा, याच्यामध्ये आपण कंच भागू बेव बघतोय. म्हणजे आपला काय बघतोय आपण, कंच भागू बे आणि व हे आपण बघतोय. याच्यामध्ये आपण पहिले काय बघणार, तर पहिले सर कंस बघणार. कंस गणितामध्ये आहे का सर, तर नाही आहे. कंस नाही आहे म्हणजे कॅन्सल. मग 2 नंबरला काय च आहे, चाची असा कुठं शब्द आहे का सर, ते शब्द पण कुठं नाही आहे. मग त्याच्यानंतर आपण बघणार भागाकार आहे का सर, भागाकार पण नाही आहे म्हणजे भागाकार पण नाही आहे. मग काय आहे सर, गुणाकार. गुणाकार कुठं आहे का, हो सर गुणाकार इथे आहे सर, गुणाकार इथे आहे सर आणि गुणाकार इथे पण आहे. मग आपण काय करणार, सरळ त्या जिथे इथे गुणाकार त्यांचा सॉल्व करणार. 7 हे 56 सर. मग हे जे बेरजेचे चिन्ह आहे ना, हे बेरजे चिन्ह मी जसे तसं लिहिणार, त्याला काही हात लावणार नाही. मग नमच्यूक 36 सर आणि हे बेरजे चिन्ह आहे ना, बेरजे चिन्ह जसं तसं ज्याचं चिन्ह असेल तेच चिन्ह देणं आहे. 6 सर तर हे 30. बस आता काय राहिलं आपल्याकडे, फक्त आता बेरीज राहिली आणि हे गुणाकार आपण सॉल्व केलाय. गुणाकारच्या नंतर आता आपण काय असेल, बेरीजच आहे. मग बेरीज सॉल्व करायची आहे. मग आता काय 6 6 12, 12 आणि 0 12, ह्याच्याला किती 1, 3 आणि 3 6, 6 आणि 5 11, 11 आणि 1 सर तर 12. म्हणजे तुमचं उत्तर काय असेल मित्रांनो, 122 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. आता जर मित्रांनो ही आडवी मांडणी आहे, तुम्हाला आडवी मांडणी जर जमत नसेल तर उभी मांडणी करा. हे आडवी मांडणीचं उभी मांडणी करायचं, उभी मांडणीत सॉल्व करायचं. हे तुम्हाला बेरजेच्या पहिल्या दिवशीच पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता ही कन्सेप्ट इथे सांगत बसण्यात फायदा नाही आहे. तुम्हाला जिथे, म्हणून तुम्हाला सांगतो की जी कन्सेप्ट जिथे सांगायची आहे तिथे मी तुम्हाला नेहमी सांगतोय. आता फक्त त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं, व्हिडिओ सिक्वेन्सनुसार बघायचं आहे. व्हिडिओ सिक्वेन्सनुसार बघितलं तर तुम्हाला लिंक लागतं. नाहीतर मग काय डायरेक्ट तुम्ही अधेमधून जर व्हिडिओ बघितला की डायरेक्ट मदतूनच चला मी डायरेक्ट आता काय बेरीज बघत नाही, वजाबाकी बघत, डायरेक्ट मी बोर्ड मास बघतोय, डायरेक्ट मी लसावी मसावी बघतोय, डायरेक्ट मी सेकंडरी बघतोय, तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये लिंक लागत नाही आणि या सिरीजचा मग तुम्हाला फायदा पण होत नाही. मग असं होतं की हा विषय मला कळत नाही, विषय मला अवघड आहे. गणित हा विषय अवघड नाही आहे. गणित सारखा सोपा विषय नाही. फक्त त्याच्यावरती सराव करणं, सिक्वेन्सनुसार आणि कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट सांगतोय ना, तुमची प्रत्येक एक कन्सेप्ट गणिताची मी तुम्हाला क्लिअर करून देतोय. पोलीस भरतीमध्ये लागणारा सर्व काही मटेरियल या यूट्यूब चॅनलवरती, आपल्या विघ्नहर्ता अकॅडमी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती सर्व तुम्हाला अवेलेबल करून देतोय. गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि GK सहित. फक्त तुम्ही वेळ काढा, एका सोयीने फक्त सिक्वेन्सनुसार व्हिडिओ बघा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ शेअर करसाल आणि जास्तीत जास्त विद्यार्थी याच्यावर बघतील, मग मला पण मोटिवेशन येतं ना की व्हिडिओ आपण बघावं, काहीतरी विद्यार्थ्यांना फायदा होतोय त्याचा. ठीक आहे. चला असं आहे, ही कन्सेप्ट अशी आहे. याच्यामध्ये वेगळं असं काहीच नाही, एकदम सोपं आहे. ठीक आहे. चला करू ना. चला नेक्स्ट उदाहरण बघू आपण. चला आता हा बघा, आता हा प्रकार प्रश्न कुठं आला आहे तर सातारा पोलीस भरती 2023 मध्ये. आता बघा याच्यामध्ये काय आहे, आता आपण बघतोय काय, तर मी तुम्हाला पहिली गोष्ट काय सांगितली होती, एकपेक्षा जास्त चिन्ह जर गणितामध्ये आले, एकपेक्षा जास्त चिन्ह जर गणितामध्ये आले तर बोर्ड माऊसचा आपण वापर करायचा असतो. मग आता याच्यामध्ये सांगा मला सर, एकपेक्षा जास्त चिन्ह आहे का, हो सर, वजाबाकी आहे, अधिक आहे, भागाकार आहे, गुणाकार आहे, चे पण असा शब्द आहे, म्हणजे एकपेक्षा जास्त चिन्ह याच्यामध्ये आहे. तर मग ठीक आहे ना. आता मग काय करायचं आपण कंच भागू बे व या चिन्हाचा वापर आपण करायचा असतो. ठीक आहे. आता मग याचा वापर करायचा तर कसं सर, पहिले काय करणार आपण, कंस सॉल्व करणार. आता पहिले डायरेक्ट या गणितामध्ये कुठं कंस दिसतोय का सर, तर नाही आहे, म्हणजे गेलं. आता त्याच्यानंतर आपण काय आहे, च चा ची असं कुठं शब्द आहे का, तर हो सर,
चे असा शब्द आहे. आता काय करायचं हे एक कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात ठेवून घ्या. आता चे शब्द आहे ना, मग काय करायचं 12. इथे जिथे जिथे चे शब्द असेल, चाचे जे शब्द असेल, याचा अर्थ काय असतो तर त्याचा अर्थ असतो गुणाकार. हे लक्षात ठेवा. चाचीचे जे इथं शब्द असेल त्याचा अर्थ असतो गुणाकार. मग काय करायचं आपण, हे चाचीचे आहे ना तिथे टाकायचं आपण गुणाकार. इथे गुणाकार असेल हे 4. मग याला आपण सॉल्व करणार. इथे आपण गुणाकार टाकणार आणि याला सॉल्व करणार. 4 त्रिक 12 आणि बाकी हे चिन्ह जसे तसं. हे 4 अधिक 9 वजा 5. बाकी आपण काही सॉल्व केलं नाही. फक्त आपण सॉल्व काय केलं आहे, फक्त आपण हे एवढं पोर्शन सॉल्व केलं आहे. त्याचं उत्तर आलं आपल्याकडे 12. ठीक आहे. आता पुढे काय सर, चाचीचे आपलं झालं आहे सर. आता चाचीचे आपलं झालं आहे. मग आता चाचीचे झालं. आता काय आहे सर भागाकार आहे. मग भागाकार सर या गणितात. आता या गणिताला बघू नका. आता हा गणित आपल्याकडे राहिला. या गणिताला बघा सर. भागाकार कुठं आहे तर भागाकार सर इथे आहे. मग मी काय करणार, फक्त तेवढंच सॉल्व करणार. हे आता 12 गुणिला 4 त्रिक म्हणजे हे त्रिक 3 उत्तर आलं. हे 9 वजा 5 बरोबर. आता सर आपला भागाकार पण सॉल्व झालं. भागाकार काय आलं, हे 4 आहे ना, 4ने आपण 12ला भागले तर उत्तर आलं आपलं 3. मग आता काय सर, याच्यामध्ये आपण आता गुणाकार कुठे हो सर इथे गुणाकार आहे. हे एवढं फक्त. आता आपण एवढं पोर्शन का 12 त्रिक सर तर हे 36 अधिक 9 वजा 5 आणि बरोबर काय. आता काय सॉल्व करणार पुढे. आता आपण गुणाकार पण सॉल्व केलाय सर. आता पुढे सॉल्व करणार आपण बेरीज. आता बेरजेमध्ये काय आहे सर, 36 अधिक 9 किती होतात सर तर 45 वजा 5 बरोबर काय सर. आता आपण बेरीज पण सॉल्व केली. आता काय राहिलं वजाबाकी आहे सर. आता 45 मधून 5 गेले किती उरतात सर तर 40. म्हणजे 40 तुमचं काय असेल मित्रांनो उत्तर असेल. आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 40. आणि हा प्रश्न आला आहे मित्रांनो सातारा पोलीस भरती 2023 मध्ये. असे प्रश्न तुम्हाला विचारतात आणि हा नियम आहे बोर्ड मॉसचा. फक्त याच्यामध्ये हे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन करून देतोय म्हणून एवढं जात आहे. तुम्ही याच्यावरती व्यवस्थित जर प्रॅक्टिस केली तर हे तुम्हाला एवढी स्टेप लिहायची गरज नाही. 10 ते 15 सेकंदामध्ये गणित सॉल्व होऊन जातो. आता मी तुम्हाला कन्सेप्ट समजावी म्हणून एवढं सॉल्व करतो हे तुम्हाला प्रत्येक स्टेप सांगतोय. ठीक आहे. मग जर आता तुमची परफेक्ट प्रॅक्टिस असेल आणि चांगली प्रॅक्टिस तुम्ही याच्यावरती केली तर तुम्हाला काही करायची गरजच पडत नाही. ठीक आहे. तुम्ही पटापट करू शकता. चला तर अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता. परत तुम्हाला सांगतो व्हिडिओ कंटेंटमध्ये जर तुम्हाला क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चला ठीक आहे. आता हा प्रश्न कुठं आला आहे तर सांगली पोलीस भरती 2018 मध्ये. आता याच्यामध्ये काय करायचं आहे बघा. आपल्याला काय करायचं आहे मी तुम्हाला सांगितलं आहे 2पेक्षा 1पेक्षा जास्त चिन्ह जर गणितामध्ये आले तर कोणता नियम वापरायचा आहे तर बोर्ड मॉस वापरायचा आहे किंवा कंच भागू बे वापरायचा आहे. मग आपण वापरणार कंच भागू बे व हे आपण वापरणार. मग आता हे वापरणार तर चला ठीक आहे सर. मग आता हे वापरणार तर काय करणार आपण पहिले काय बघणार या गणितामध्ये कुठं कंस आहे का तर हो सर इथे कंस आहे. आता इथे कंस आहे तर पहिले आपण काय सॉल्व करणार ह्या कंसाला सॉल्व करणार. बाकी मला काही घेणं देणं नाही. हे 40 भागिला 10 गुणिला 9 हे चे हे 15 हे अधिक इथपर्यंत मी जसंच्या तसं गणित लिहून टाकलं. आता मला फक्त एवढं सॉल्व करायचं. आता सर त्याच्यात बी बघा कंस आपण सॉल्व करतो याच्यात अधिक आणि वजा हे दोन्ही चिन्ह आलेले आहे. मग आता मला सांगा आता पहिले बेरीज आहे की वजाबाकी याच्यात बघा कंच भागू बे व आहे ना याच्यामध्ये पहिले बेरीज आहे की वजाबाकी आहे सर तर पहिले सर बेरीज आहे. तर मी काय करणार पहिले ही बेरीज सॉल्व करणार. 12 आणि 3 किती होतात सर तर किती होतात 15 मधून 9 म्हणजे किती होतात मग उरतात किती सर यांची जर वजाबाकी केली तर उरतात सर 6 बरोबर. 15 मधून 9 गेलं तर 6 उरतात. म्हणजे या पूर्ण कंसाचं कॅल्क्युलेशन काय आलं फक्त आपल्याकडे 6. हा पूर्ण आपण कंस सॉल्व केलाय. 12 आणि 3 15 मधून वजा 9 झाले. 15 मधून किती होतात 6 तर त्याचं कॅल्क्युलेशन आलं 6. हे पूर्ण गणित आपण हे फक्त कंस आपण सॉल्व केलंय याचं उत्तर आलंय 6.
मग आता हे 6 उत्तर आले, आपण 6 सॉल्व केलं. आता पुढे आपण बघायचं, आता पुढे जायचं आहे. आता पुढे आपण काय जाणार, तर कंस आपण सोडवलंय, हे कंस पहिले आपण सोडवले, कंस झाले. आता पुढे आपण जाणार च वरती. चाचीचे कुठे शब्द दिसतोय का सर, तर हो सर, चाचीचे इथं शब्द दिसतोय. मग काय करणार, फक्त आपण चाचीचे वरती फोकस करायचं आहे, चाचीचे आपल्याला सॉल्व करायचं आहे. मग हे बाकीचं जसं तसं 40/10 गुणिला हे जसंच्या तसं लिहून टाकायचं आहे आणि याला फक्त आपण सॉल्व करायचं आहे एवढ्या पोर्शनला. आता 15 नम किती होतात सर, 135 नाशे होतात का, तर 135 नाशे. ठीक आहे. 15 सक 90, 15 साती 514, 15 आठी 20 आणि 15 नम 35 नाशे. अधिक किती सर, अधिक 6. हे जसे तसं त्याला काही करायचं नाही आपल्याला. आता पुढे आपण काय झालंय, आता पुढे आपण काय सॉल्व केलंय, आता आपण हा पण सॉल्व केलाय. आता पुढे आहे भागाकार. आता सर मला सांगा, या गणितामध्ये कुठं भागाकार दिसतोय का, तर हो सर, भागाकार सर मला इथे दिसतोय. मग आपण फक्त तेवढं पोर्शन सॉल्व करणार. 10 चूक 40 गुणिला 135 अधिक 6, हे एवढं सॉल्व केलं ना आपण. हां, आणि मग गुणाकार चिन्ह होतं, गुणाकार चिन्ह डायरेक्ट टाकलं. याचं उत्तर आलं 4, गुणाकार चिन्ह 135 अधिक 6. मग आता काय करायचं, 135. आता भागाकार आपला सॉल्व झाला. आता काय आहे, गुणाकार. मग आता याच्यामध्ये सर गुणाकार आहे का, हो सर, गुणाकार इथे आहे. मग फक्त आपण तेवढं गुणाकार सॉल्व करणार. आता 4 पंच 20 सर, हच्च्याला 2, 4 त्रिक 12, 12 आणि 2 सर 14, सॉरी 14शी 4 हच्च्याला 1 आणि 4 1 4, 4 आणि 1 सर 5 अधिक 6. एवढं 135 गुणला 4ला सॉल्व केलं, 540 आलं अधिक 6. मग बस याला सॉल्व करायचं. किती उत्तर असेल मग तुमचं, 546 सर आहे सर असं ऑप्शनमध्ये 546. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, याला तुम्ही सिक्वेन्सनुसार, फक्त सिक्वेन्स लक्षात ठेवा. सिक्वेन्स तुमच्या लक्षात असेल तर गणित काही अवघड नाही. ही कन्सेप्ट कसं सॉल्व करायचं एका सोयीने मी परत तुम्हाला आता 4-5 एक्झाम्पल दिले. ह्या 4-5 एक्झाम्पलमध्ये तुम्हाला कन्सेप्ट अजून डीपमध्ये जातोय आपण. ठीक आहे. पहिला एक्झाम्पल आपण एकदम सोपा घेतला आहे, त्याच्यानंतर दुसरा एक्झाम्पल एकदम इझी घेतला आहे. मग त्याच्यानंतर आपण आणि परीक्षेत आपल्याला प्रश्न कसे विचारतात हे तुम्हाला समजत असेल. परीक्षेत आपल्याला या लेवलपर्यंत तयारी करणं आपली गरजेचं आहे. या लेवलपर्यंत आपली तयारी असणं गरजेचं आहे. ठीक आहे. जर कंटेंटमध्ये तुम्हाला क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण की पोलीस भरतीसाठी लागणारा सर्व काही मटेरियल या चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि या सिरीजचा जास्तीत जास्त तुम्ही फायदा करून घ्या तुमचा. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघू. नागपूर पोलीस भरती 2013 मध्ये आलेला प्रश्न आहे. आता बघा, आता याच्यामध्ये काय आहे, आता मी तुम्हाला सांगितलं आहे 1 पेक्षा जास्त चिन्ह जर असेल तर सर काय करायचं आहे. मग 1 पेक्षा जास्त चिन्ह जर असेल तर आपण काय करतोय, तर बोर्डमॉसचा नियम लावतोय. आता बोर्डमॉस म्हणजे काय, कंच भागू बेव, हा कंच भागू बे आणि व. आता हे आपण नियम सॉल्व करतोय. आता याला बघा कसं सॉल्व करायचं आहे. आता याच्यामध्ये सर कुठं कंस आहे का, हो सर हे इथे कंस आहे. मग आपण फक्त कंस सोडवणार. मग काय सर 5 अधिक बाकी गणिताला काही घातलं 4 त्रिक सर 12 हे झालं. मग आता हे कंस आपण सोडू. आता सर कुठं चाचीची कुठे या गणितामध्ये दिसतोय का, सर नाही. भागाकार कुठे दिसतोय का सर, तर नाही. गुणाकार कुठे दिसतोय का सर, तर नाही. मग सर याच्यामध्ये कुठं बेरीज दिसतंय का, तर हो सर हे काय, हे बेरीज आहे ना, बेरीज दिसतंय. मग 12 आणि 5 किती सर, तर 17. मग 17 काय असेल तुमचं उत्तर आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला असतं. चला ठीक आहे. नेक्स्ट उदाहरण बघू. चला आता हा प्रश्न बघा. प्रश्न काय आलाय आणि प्रश्न कुठं आलाय, तर छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती 2023 मध्ये. आता सर बघा हा कशाचा आहे, तर 1 पेक्षा जास्त चिन्ह आहे सर, म्हणजे काय असेल आपला कोणता नियम असेल, तर बोर्डमॉस लागेल. म्हणजे कंच भागू बे व हा चिन्ह आपला नियम लागेल. मग या नियमला चला अप्लाय करायचं आहे. पहिले आपण काय सॉल्व करणार, त्याच्यामध्ये कंस कुठे, हो सर हे पूर्ण गणितच कंसामध्ये आहे. आता ठीक आहे, आता कंस आहे तर आपण सॉल्व करणार. पण कंसामध्ये 1 पेक्षा जास्त चिन्ह आहे ना, मग ठीक आहे. मग
कितीही चिन्ह असू द्या, मग आपण काय सॉल्व करणार, पहिले त्याच्यामध्ये चाचीचे कुठे दिसतंय का, तर नाही. मग भागाकार, हो सर इथे भागाकार आहे, मग आपण तेवढं पोर्शन सॉल्व करणार. हा कंस आपण डायरेक्ट काढून टाकला तरी काही फरक नाही, कारण याच्या बाहेर कुठंच काही नाही आता. मग आता 12 गुणिला 5 अधिक किती आहे, हे इथपर्यंत आपण हे केलं आहे, हे लिहिलं आहे. आता फक्त सॉल्व, 6 चूक हे 4 आला वजा 3 हे बरोबर. आता पुढे, आता भागाकार झालाय, आता काय सर गुणाकार. गुणाकार कुठं आहे सर, तर गुणाकार सर इथे आहे. मग हे एवढं पोर्शन आपण सॉल्व करणार. 12 पंचे सर 60 आणि हे बाकी जशाच्या तसं अधिक 4 वजा 3 आणि हे. आता याच्यामध्ये काय करा, आपण गुणाकार सॉल्व केलं, आता काय असेल बेरीज असेल. बेरीज कुठं आहे सर, तर बेरीज 60 आणि 4 किती सर, तर 64 वजा 3 म्हणजे काय असेल मग तुमचं, 64 मधून 3 गेले तर 61. 61 तुमचं असेल मित्रांनो उत्तर. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. हे छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती 2023 मध्ये आलेला मित्रांनो प्रश्न आहे. आणि ही PYQची सिरीज आहे. सर्व प्रश्न तुम्हाला आलेलेच मिळतील, एकही प्रश्न तुम्हाला असा मिळणार नाही की तो परीक्षेत आला नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण ही सिरीज पुढे नेत आहोत. चल ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला असता. जर कंटेंटमध्ये तुम्हाला क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, कारण ज्या विद्यार्थ्यांची गरज आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. ठीक आहे, म्हणजे त्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. चला नेक्स्ट उदाहरण बघू. कुठं आला आहे, तर नाशिक ग्रामीण पोलीस भरती 2023 मध्ये आणि जळगाव पोलीस भरती 2019 मध्ये प्रश्न आलेला आहे. आणि मित्रांनो प्रश्न रिपीटेड होतात. प्रश्नाचं एकदा तुम्हाला फॉर्मॅट कळालं की प्रश्न तुम्हाला काही अवघड नाही. आता याच्यात बघा, आपण काय म्हणतोय, बोर्डमॉसचा नियम काय आहे, व्याख्या काय आहे, एकपेक्षा जास्त चिन्ह जर गणितामध्ये असेल तर बोर्डमॉस हा नियम वापरणे. मग काय आहे, कण च भा गु बे आणि व हा नियम आहे. आता या नियमात फक्त आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. आता कुठं आला आहे, तर नाशिक ग्रामीण पोलीस भरती 2023 मध्ये आणि जळगाव पोलीस भरती 2019 मध्ये. आता बघा हा काय आहे आपला, आता बोर्डमॉसचा नियम काय आहे, एकपेक्षा जास्त चिन्ह जर नियम असेल तर तिथे बोर्डमॉस हा आपल्याला करायचा असतो. म्हणजे काय सर, मग कण च भा गु बे आणि व हाही आपल्याला सॉल्व करायचं आहे. आता याच्यामध्ये बघा काय आहे, आता इथे पहिले आपण काय सॉल्व करणार, तर पहिल्या नंबरला कंस सॉल्व करणार. मग सर कंस इथे पण आहे, मग इथून तर इथे, आणि याच्यामध्ये सर 2 कंस आहे. ज्या गणितामध्ये 2 किंवा एकपेक्षा जास्त कंस असेल, समजा हा इथे याच्यात 2 आहे, तर पहिले आपण काय करणार, पहिले आपण आतमधला कंस सोडवणार, मग त्याच्यानंतरचा बाहेरचा सोडवणार. जर अजून याच्यामध्ये 1 असता तर पहिले आपण हा सोडवला असता, मग हा सोडवला असता आणि मग हा सोडवला असता. ठीक आहे, म्हणजे आतमधून आपल्याला बाहेर सोडवत यायचं आहे. ठीक आहे, चला आता बघा, आता याच्यामध्ये काय आहे, आता याच्यामध्ये हा बाहेरचा कंस आहे 21 भागिला, हे जसं तसं लिहून टाकायचं आणि हा कंस सोडायचा. सर या कंसामध्ये तर एकपेक्षा जास्त चिन्ह अजून आहेत, म्हणजे भागाकार आहे, गुणाकार आहे, वजा, तर आपण याच्यानुसारच जायचं आहे. मग पहिले काय सॉल्व करायचं आहे, भागाकार. मग आता फक्त एवढं पोर्शन सॉल्व करायचं आपण. नम त्रिक 27 म्हणजे इथे सर त्रिक गुणिला 4 वजा 3 हे असं आणि हे जसंच्या तसं. म्हणजे आपण फक्त सॉल्व केलं किती, हे एवढं सॉल्व केलं आहे, याचं उत्तर 3 आलं आहे आणि हे जसंच्या तसं लिहून टाकलं. आता पुढे काय करायचं आहे, हा कंस आहे 21 भागिला, आता याच्यामध्ये काय भागाकार झाला, आता गुणाकार आणि वजाबाकी. आता पहिले काय सॉल्व करणार, पण गुणाकार आहे, वजाबाकी शेवटी येते ना, मग गुणाकार एवढं सॉल्व करणार. 4 त्रिक सर 12 वजा 3 हे एवढं सॉल्व करणार. आता पुढे सॉल्व करायचं आहे 21 भागिला, आता 12 मधून 3 गेले किती सर, तर 9. मग हे गणित सॉल्व झालं ना. आता हा कंस पूर्ण सॉल्व झाला, हा फक्त आता एक कंस राहिला आपल्याकडे. आता फक्त या कंसाला सॉल्व करा, 21 भागिला 9 आहे. मग आता काय आहे, आता हा तो कंस काढून टाकायचा, 21 भागिला 9 हेच आहे ना, भागिलाच केलं आहे आपण. मग आता सर असं ऑप्शनमध्ये आहे का, तर सर नाही आहे असं ऑप्शनमध्ये. दिसतंय कुठं ऑप्शनमध्ये येतं नाही. मग अशी संख्या घ्या 21 आणि 9ला, एक अशी कोणती संख्या घ्या त्याला भाग जातो, कारण दोन्ही विषम आहेत ना. 3 त्रिक 9, 3 7 21 सर, मग 7 भागिला किती आहे 3. असं ऑप्शनमध्ये आहे का सर, तर हो सर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये असं आहे. मग हेच काय असेल मग तुमचं उत्तर असेल मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व
करू शकला असता. गणित काही अवघड नाही, गणिताची फक्त एकदा कोर कन्सेप्ट तुम्हाला समजले ना, कन्सेप्ट समजली तर गणित तुम्हाला कळतो, काही विषय नाही. जर कंटेंटमध्ये तुम्हाला क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, कारण की त्या विद्यार्थ्यांना यांचा फायदा होईल. चल ठीक आहे, शेअर करायला काही पैसे लागत नाही, काहीच लागत नाही, विनामूल्य आहे शेअर करणं. तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये, इंस्टावरती, फेसबुकवरती सर्व ठिकाणी हे तुम्ही शेअर करू शकता, त्याला 1 रुपया पण कॉस्ट लागत नाही. ठीक आहे, चला ते मला उलट तुमचं सपोर्ट मिळेल, तुमचं सहकार्य मिळेल. चला आता हा प्रश्न बघा, प्रश्न कुठं आला आहे तर नागपूर पोलीस भरती 2023मध्ये आणि नंदुरबार 2019मध्ये आला आहे. आता याच्यामध्ये आपला नियम काय आहे, एकपेक्षा जास्त कंस जर असेल किंवा एक गणितामध्ये एकपेक्षा जास्त चिन्ह जर असतील तर काय करायचं आहे, बोडमॉस हा नियम वापरायचा आहे. म्हणजे काय सर, कंस भागू बे व हा नियम आपल्याला वापरायचा आहे. मी हा नियम परत परत इथे का लिहितोय की तुमचं ते पाठ होऊन जायला पाहिजे, म्हणून मी हे परत परत लिहितोय. ठीक आहे, आता चला आता काय करायचं आहे, आता मी पहिले सर कंस सॉल्व करणार. आता या गणितामध्ये कुठं कंस दिसतोय का सर, हो सर हे एवढं कंस आहे. म्हणजे काय, हे बाकीचं गणित मी जसे तसं लिहिणार, 60 अधिक 5 गुणिला 12 आणि हे भागीला. आता फक्त मी हा कंस सोडवणार, 3 सक 18 सर आणि हा 0, म्हणजे 180ला मी 3ने भागतोय ना. हां, आणि मी तुम्हाला भागाकारामध्ये सांगितलं होतं की भागाकाराच्या उजवीकडच्या अंकाने डावीकडच्या अंकाला भागायचं असतो. ठीक आहे, आता पुढे मी सॉल्व काय करणार, आता हा कंस माझा पूर्ण सॉल्व झाला, उत्तर आलं माझं 60. आता काय आहे, आता या गणितामध्ये काय आहे, फक्त 3 चिन्हच राहिले ना एकपेक्षा. पहिले काय सॉल्व करणार मी, तर पहिले मी सॉल्व करणार भागाकार. आता काय आहे, हे 60 अधिक 5 गुणिला एवढं, फक्त मला आता एवढं सॉल्व करायचं आहे, हे एवढं. आता मी काय करणार, 12 पंचे 60 नाही करणार, कारण मी तुम्हाला सांगितलं आहे की हे असेल ना, याच्या उजव्याकडच्या संख्येने या डाव्याकडच्या संख्येला भागायचं आहे. म्हणजे मी 60ने या संख्येला भागणार. म्हणजे कसं भागणार मी, आता हा 12 आहे ना, हे 12 आणि भागीला 60. आता 60पेक्षा ती लहान आहे तर मी काय करणार, 0 देणार इथं. 60 दुनी 120, म्हणजे माझं उत्तर काय आलं मग सर, तर उत्तर आलं माझं 0.2. म्हणजे माझं उत्तर इथं 0.2 असेल. 60ने जर 12ला आपण भागलं तर उत्तर येतं 0.2. आत्ता पुढे भाग करायचा आहे. आता पुढे काय करायचं आहे, हे जशा तसं लिहून टाकायचं. आता काय करायचं आहे, आता जिथे इथे गुणाकार असेल ना, तो फक्त मला गुणाकार सॉल्व करायचा आहे. हे गुणाकार इथे आहे सर, मग हे बाकी काय नाही, मी 60 अधिक हे जशा तसं लिहिणार. आणि इथे 5 दुनी 10 हे, आणि हा पॉईंट होता म्हणून हा 0 काय असेल, मग उत्तर काय असेल 1. याला जर आपण सॉल्व केलं तर 1 उत्तर येईल. मग 60 आणि 1 किती सर, तर 61. मग 61 तुमचं काय असेल मित्रांनो, उत्तर असेल. असं आहे सरच ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 4मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व केलं असतं. गणित काही अवघड नाही, फक्त एक कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. कन्सेप्ट तुम्हाला सांगितले मी. ठीक आहे, आणि प्रश्न आले लेटेस्टमध्ये 2023मध्ये. आता याच्यामध्ये मी भागाकार कसा सॉल्व करायचा, भागाकार चॅप्टरमध्ये व्यवस्थित सांगितलं आहे. बोडोमॉस म्हणजे वेगळं काही नाही, फक्त सिक्वेन्स लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला समजेल. कारण तुम्ही बेरीज डिटेलमध्ये बघितले, वजाबाकी डिटेलमध्ये बघितले, गुणाकार डिटेलमध्ये आपण बघितलेला आहे, भागाकार आपण डिटेलमध्ये बघितला आहे. फक्त बोडोमॉस म्हणजे काय आहे, चारही चिन्हांचं एकत्रीकरण आणि सिक्वेन्सनुसार सॉल्व करणे म्हणजेच आहे काय, बोडोमॉस. बोडोमॉस हा वेगळं काही नाही, चारही चिन्हांचं एकत्रीकरण आणि सिक्वेन्सनुसार त्याला सॉल्व करणे म्हणजेच आपलं हे बोडोमॉस. ठीक आहे, जर तुम्हाला कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चला ठीक आहे.